वेलकम टू MES ई-लर्निंग चॅनल. आपण गिअर या विषयाचा अभ्यास करूया. सर्वप्रथम गिअर म्हणजे काय? गिअर म्हणजे एक सॉलिड सर्क्युलर डिस्क, त्याच्यावर टीथ कट केलेले असतात, त्याला गिअर म्हणतात. आता हा गिअरचा वापर कुठे होतो? ह्या गिअरच्या एका सिंगल गिअरचा वापर कुठेही होत नाही. जेव्हा दोन गिअर एकत्र मेश होतात तेव्हा ते पॉवर ट्रान्समिशन किंवा मोशन ट्रान्समिशनसाठी वापरतात. त्यामध्ये एकाला गिअर म्हणतात आणि दुसऱ्याला पिनियन म्हणतात. जेव्हा गिअर आणि पिनियन एकत्र मेश होतात तेव्हा ते पॉवर ट्रान्समिशनसाठी वापरतात किंवा मोशन ट्रान्समिशनसाठी वापरतात. आता हे मोशन किंवा पॉवर ट्रान्समिशनसाठी कुठे वापरतात तर याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन काय आहेत? तर एक ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या गिअर बॉक्समध्ये, जो ऑटोमोबाईलचा गिअर बॉक्स असतो त्या गिअर बॉक्समध्ये हे आपल्याला गिअर आणि पिनियन एकत्र पाहायला मिळतात. ते अलग अलग शाफ्टवर माउंट केलेले असतात. अलग अलग स्पीडसाठी अलग अलग कॉम्बिनेशन असतात. अलग अलग कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस असतात. सिंगल स्टेज, डबल स्टेज, ट्रिपल स्टेज, मल्टी स्टेज गिअरबॉक्समध्ये हे गिअर आपल्याला वापरायला मिळतात. अपार्ट फ्रॉम दिस, याच्या व्यतिरिक्त आपण शुगर केन ज्यूसमध्ये पण गिअर बघू शकतो. हे आहे गिअरचे ॲप्लिकेशन्स. आता गिअर हे कोणत्या मटेरियलपासून बनवतात? गिअर हे धातू किंवा अधातू दोन्ही मटेरियलपासून बनवतात. मेटल किंवा प्लास्टिक किंवा वूड ह्यापासून सुद्धा गिअर हे बनवले जातात. जेव्हा आपल्याला गिअरमध्ये हाय स्ट्रेंथ वापरायची असते तेव्हा आपण ते मेटलपासून बनवतात. जेव्हा आपण खेळण्यामध्ये गिअर वापरतो तो प्लास्टिक किंवा नायलॉनच्या मटेरियलपासून वापरलेले असतात. किंवा जेव्हा आपण शुगर केनच्या गाडीवर ज्यूस प्यायला जातो तेव्हा ते गिअर वूड ह्या मटेरियलपासून बनवलेले असतात. म्हणजे असे वेगवेगळे मटेरियल आहेत ज्याच्यापासून आपण गिअर बनवू शकतो आणि ते गिअर पॉवर ट्रान्समिशनसाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये वापरतात. गिअरचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये जनरली 4 टाईपचे गिअर आहेत. एक आहे स्पर गिअर, दुसरा आहे हेलिकल गिअर, तीसरा आहे बिव्हेल गिअर आणि चौथा आहे वर्म अँड वर्म गिअर. हे 4 टाईप आहेत. आता हे 4 टाईप कुठे कुठे यूज होतात ते आपण बघूया. स्पर गिअर जेव्हा 2 शाफ्ट पॅरलल असतात, वेन 2 शाफ्ट्स आर पॅरलल, तेव्हा आपण पॉवर ट्रान्समिशनसाठी स्पर गिअर वापरतो. जेव्हा स्पीड आपला कमी असतो आणि टॉर्क जास्त असतो तेव्हा सुद्धा आपण हा स्पर गिअर वापरतो. ऑटोमोबाईलच्या फर्स्ट स्टेजमध्ये स्पर गिअर वापरतात. दुसरा गिअर हेलिकल गिअर कुठे वापरतो आपण? जेव्हा हाय लोड ट्रान्समिशन असते, जेव्हा जास्त लोड आपल्याला ट्रान्समिट करायचा असतो किंवा जास्त पॉवर आपल्याला ट्रान्समिट करायची असते तेव्हा आपण हेलिकल गिअर वापरतो. का आपण हेलिकल गिअर वापरतो? कारण हेलिकल गिअरच्या ज्या टीथ असतात त्या इन्क्लाइंड असतात 17 डिग्रीला अप्रॉक्सिमेटली. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्टॅक्ट फेस असतो जो गिअरचा हा ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग असतो. त्या ग्रॅज्युअली इन्क्रीजिंगमुळे काय होतं की एरिया ग्रॅज्युअली वाढत जातो आणि त्याच्यामुळे नॉईस आणि व्हायब्रेशन कमी होतं. म्हणून हाय स्पीड आणि हाय पॉवर ट्रान्समिशनला आपण हेलिकल गिअर वापरतो. तिसरा आहे आपला बिव्हेल गिअर. बिव्हेल गिअर आपण केव्हा वापरू शकतो? जेव्हा शाफ्ट हे इन्क्लाइंड असतात. शाफ्ट जेव्हा इन्क्लाइंड असतील तेव्हा आपण बिव्हेल गिअर वापरतो पॉवर ट्रान्समिशनसाठी. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एक डिफरन्शियल, जो आपल्या ऑटोमोबाईलचा डिफरन्शियल असतो त्याच्यामध्ये आपण बिव्हेल गिअर वापरतो. आणि चौथा आहे वर्म अँड वर्म व्हील. वर्म अँड वर्म व्हील आपण कुठे वापरतो? तो वर्म अँड वर्म व्हील हाय स्पीड रिडक्शनसाठी वापरतो. हाय स्पीड रिडक्शन म्हणजे 100:1 अप्रॉक्सिमेटली 100:1चा जेव्हा आपल्याला रिडक्शन रेशो हवा असतो त्या टायमाला आपण वर्म आणि वर्म व्हील वापरतो. त्याच्यामध्ये काय असतं, एक वर्म गिअर असतं आणि एक वर्म शाफ्ट असतो. तो दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्याच्यामध्ये आपल्याला 100:1 रिडक्शन रेशो मिळतो. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ वर्म अँड वर्म व्हील. हे 4 टाईपचे गिअर आहे. हे 4 टाईपचे गिअर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण कसे वापरतात हे बघितलेले आहे. आता गिअर एक्झॅक्टली डिझाईनमध्ये जर आपल्याला गिअर शिकायचं झाल्यास, गिअर हे सिंगल स्टेज गिअरबॉक्स जर आपल्याला शिकायचा असेल तर त्या सिंगल स्टेज गिअरबॉक्समध्ये काय असतात तर 2 शाफ्ट असतात. 2 शाफ्टवर एक गिअर आणि एक पिनियन माउंट केलेला असतो. गिअरचे
गिअर हा लार्जर डायमीटरचा असतो जनरली आणि पिनियन हा स्मॉलर डायमीटरचा असतो. स्मॉलर डायमीटरचे जे नंबर ऑफ टीथ असतात ते आपल्याला एका फॉर्म्युल्याने मिळतात. त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे, तो फॉर्म्युला असा आहे की ज्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला मिनिमम नंबर ऑफ टीथ मिळतात की 2FO अपॉन साइन स्क्वेअर अल्फा. हा एक फॉर्म्युला आहे ज्यामध्ये आपल्याला मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन, मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन, Z स्टँड्स फॉर ही मिनिमम नंबर ऑफ टीथ, P स्टँड्स फॉर पिनियन, ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला पिनियनचे नंबर ऑफ टीथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथे FO काय, तर FO ही हाईट आहे दॅट इज सपोज टू बी 1, दिस इज जनरली युनिट विच वी आर सपोज टू अज्युम. आणि अल्फा काय आहे, तर अल्फा हा प्रेशर अँगल असतो जो 20 डिग्री आपण कन्सिडर करतो, ज्याच्यामध्ये इंटरफरन्स आणि बॅकलॅश हे मिनिमाइज केले जातात. त्यामुळे तो आपण प्रेशर अँगल इवन तो दिलेला नसला तरी आपण त्याला 20 डिग्री हा अज्युम करतो. त्याच्याप्रमाणे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला एक साधारणतः मिनिमम नंबर ऑफ टीथ हे आपल्याला मिळतं. त्या साधारणतः 17 नंबर ऑफ टीथ हा आपण अज्युम करून गिअर डिझाईन करू शकतो. जेव्हा आपल्याला मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन मिळते त्याच्याप्रमाणे आपल्याला मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन गिअर सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागतात, तो असतो ZG. तर याच्यामध्ये सिंगल स्टेजसाठी जो ट्रान्समिशन रेशो असतो किंवा रिडक्शन रेशो असतो तो असतो लेस दॅन 4, दॅट I इज सपोज टू बी लेस दॅन 4. मग त्याच्यामध्ये आपल्याला I इज लेस दॅन 4 आहे. समजा हा जर आपल्याला I ची व्हॅल्यू I इज इक्वल टू सपोज टू बी 3.3 दिलेली असेल तर आपल्याला हा ZG नंबर ऑफ टीथ काढू शकतो, कारण ZG इज नथिंग बट ZG इज इक्वल टू ZP इंटू I. तर पिनियनमध्ये आपण पिनियन नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन हे आपण फॉर्म्युल्याने काढलं किंवा आपण अझम पण करू शकतो. जेव्हा नंबर ऑफ टीथ ऑन गिअर आपण काढतो तेव्हा हा तुमचा सपोज नंबर ऑफ टीथ ऑन गिअर असेल तर तुम्हाला ट्रान्समिशन रेशो नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन आयदर आपण नोटेशन 1 किंवा 2 वापरू शकतो किंवा 1 च्या जागी P आणि 2 च्या जागी G सुद्धा वापरू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय नंबर ऑफ टीथ ऑन गिअर सुद्धा मिळेल. ओके, 3.3 आणि 17 ह्या आपल्याला नंबर ऑफ टीथ ऑन गिअर मिळेल. आता नंबर ऑफ टीथ ऑन गिअर मिळाल्यानंतर नेक्स्ट स्टेप्स आपली असते, आपल्याला मटेरियल सिलेक्ट करायचं असते. मटेरियल सिलेक्ट हे आपण PHG डिझाईन डेटा बुकवरून करतो आहे फॉर गिअर आणि पिनियनसाठी. पेअर ऑफ मटेरियल आपण यूज करतो. मटेरियल यूज केल्यानंतर आपल्याला वीकर एलिमेंट फाइंड करायचे असतात. विच वन इज सपोज टू बी वीकर एलिमेंट. जो वीकर एलिमेंट असतो तो आपण डिझाईन करतो, कारण वीकर एलिमेंट हा जल्दी फेल होऊ शकतो, त्यामुळे आपण वीकर एलिमेंट डिझाईन करतो, स्ट्रॉंगर एलिमेंट आपण डिझाईन करत नाही. गिअर किंवा पिनियन दोघांमध्ये जो कोणी वीकर असेल तो वीकर एलिमेंट डिझाईन करतो. त्याच्यासाठी आपण बेंडिंग स्ट्रेस फाइंड करतो PHG मधून, त्याच्यासाठी आपण कॉन्टॅक्ट स्ट्रेस घेतो. त्या व्हॅल्यू घेऊन आपण लेविस फॉर्म फॅक्टरचा लेविस इक्वेशन यूज करून, लेविस इक्वेशन मध्ये लेविस फॉर्म फॅक्टर हे इक्वेशन यूज करून लेविस फॉर्म फॅक्टर फाइंड करतो. लेविस फॉर्म फॅक्टर इंटू जी त्या गिअरची किंवा पिनियनची स्ट्रेंथ असेल ती कॅल्क्युलेट करतो. दोघांमध्ये जी काही व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू आपण घेऊन तो वीकर एलिमेंट आपण डिझाईन करतो. वीकर एलिमेंट डिझाईन करणं म्हणजे काय आहे, तर वीकर एलिमेंट डिझाईन करणं इज नथिंग बट वी आर फाइंडिंग दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू रिलेटेड टू दॅट एलिमेंट. फॉर एक्झाम्पल आपल्याला मॉड्यूल फाइंड करायचं असते. मॉड्यूल हा फाइंड करताना आपण सगळ्यात पहिले वीकर एलिमेंट घेऊ. तो वीकर एलिमेंटचा मॉड्यूल फाइंड करण्याकरता एक फॉर्म्युला PHG मध्ये दिलेला असते, तो फॉर्म्युला आपण यूज करू. त्याच्यामध्ये आपल्याला टॉर्क ट्रान्समिशन किती असेल ते टॉर्क ट्रान्समिशनची व्हॅल्यू सुद्धा शोधावं लागेल. पॉवर किती दिलेला असेल तो पॉवर सुद्धा आपल्याला दिलेला असेल तो पॉवर सुद्धा घ्यायचा. त्या पॉवरमध्ये आपण 20 किंवा 30% ॲडिशनल लोड ॲड करून तो आपल्याला डिझाईन पॉवर घेऊन त्याच्यापासून आपल्याला डिझाईन टॉर्क फाइंड करता येईल. डिझाईन टॉर्क फाइंड केल्यानंतर आपल्याला एक फेस विथ टू मॉड्यूल B/M हा रेशो असतो, तो रेशो सुद्धा आपल्याला स्टँडर्ड असतो, तो सुद्धा दिलेला असतो. त्या लिमिटमध्ये 10:14 हा रेशो दिलेला असतो. साधारणतः त्या रेंजमध्ये आपण तो रेशो घेऊ शकतो. त्याच्यापासून आपण मॉड्यूलची व्हॅल्यू काढू शकतो. आफ्टर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ दिस मॉड्यूल वी नीड टू चेक इट अगेन फ्रॉम PHG डिझाईन डेटा बुक वेदर दिस स्टँडर्ड मॉड्यूल व्हॅल्यू इज अवेलेबल इन द PHG or not. If it is not available, then consecutive next value we are supposed to assume for the module, and then that value is supposed to be selected as a module of the pinion. Okay, हे मॉड्यूल सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्याला जी हे असते सरफेस स्ट्रेंथ असते किंवा कॉन्टॅक्ट स्ट्रेस असते, तो आपण जे मटेरियल सिलेक्ट केलं ते करेक्ट आहे की नाही त्याच्यासाठी आपण
कॉन्टॅक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करतो. त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आपल्याला पीएचजी मध्ये दिलेला असेल. त्या पीएचजीच्या व्हॅल्यू घेऊन तो फॉर्म्युला आपण डिझाइन करतो. जर इंड्यूस कॉन्टॅक्ट स्ट्रेस ही व्हॅल्यू जर आपल्याला गिव्हन कॉन्टॅक्ट स्ट्रेसपेक्षा कमी आली तर आपण जे मटेरियल सिलेक्ट केलेलं आहे, आपण जो मॉड्यूल सिलेक्ट केलेला आहे तो सपोज टू बी करेक्ट आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आशा करतो की आज जे काही आपण शिकलेलं आहे हे सगळ्या मुलांना समजलं असं गृहीत धरून मी आज इथे स्टॉप करतो आणि थँक्यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग.